हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. खरं तर हा व्हिडिओ जो आहे तो 2 दिवसाचा एकदम मिळून असा घेतलेला आहे. कारण पण सांगते पुढे. तर आज मिस्टरांची कपडे इस्त्री मारायची होती आणि थोडी पहिल्यांदा घाई गडबडची होती. अंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि मिस्टर अंघोळ करायला लागले. तर अंघोळ झाले ही कपडे ते घालतीलच म्हणून लाईट जाण्या अगोदर म्हटले ही कपडे इस्त्री मारून घ्यावीत. एक तर कॉलेजचा आहे शर्ट आणि एक हा आहे तो कॉलेजचा आहे, म्हणजे लॅबला लागतो तो, आणि बाकीची रेग्युलरची कपडे अशी मारायला लागतात. आणि हा बघा ड्रेस, याची पॅन्ट तर आता हे झालेली आहे, पूर्ण खराब झाल्या, त्यामुळे त्याच्यावर विजोड अशी घालतात. आता कॉलेजकडनं मिळाल्यानंतरच घालतील आणि ही रेग्युलरची आपली नेहमीची घालून जातात. आणि 2 दिवस झालं काय व्हायला लागले, कंबर दुखायला लागल्या. जर व्हिडिओ पण काढायचं काय लक्ष म्हणजे लागेनाच झाले, काढायचं असं मन पण होईना, त्या दुखण्याकडे सगळं लक्ष चालले. आणि 3 दिवसाचा मॅडमांनी कोर्स दिलेला, तसं तर चालू होत्या गोळ्या. 3 दिवस झालं खाऊन आणि 4थ्या दिवशी असं पूर्ण बरं झाल्यासारखं वाटलं आणि दुपारनंतर परत अचानक दुखायला लागलं. काय समजेना, मला इतकी भीती वाटायला लागली. मला किडनीचा प्रॉब्लेम झाला आहे का, 1000 नमुन्याचे प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झाले. मिस्टरांना पण मी म्हटलं, अहो मला असं का वाटाले, सगळे विचार असे यायला लागलेत कसले वाईट वाईट, मला अजिबात असं नको वाटायला लागलेलं, कधी असं माझं होत नाही. आणि बरोबर किडनीच्या इथंच का दुखत असेल ते डॉक्टरांच्याकडे गेलते, म्हणजे मॅडम आहेत त्या त्यांच्याकडे गेले तर त्या म्हटल्या असं कळ येत्या, म्हणजे तसं काय नाही आहे म्हणाल्या, पुढून कळ मागे जाते, तसं तर काय होत नाही म्हटलं. जिथे मागं माझे वागताना पाठ दुखत होती तिथंच दुखते, म्हणजे कमरेच्या इथं, मग तसं नाही आहे म्हणाल्या. 3 दिवसानंतर परत या बघूया असं सांगितलं. मग 3 दिवस तर होऊन गेले, 4थ्या दिवशी परत का दुखालं म्हणून इतकं टेन्शन आलं. मग परत गोळ्या घेऊया काय नको असं मी म्हणायला लागले मिस्टरांना. तर बघूया म्हटलं. आणि परत मग 4था दिवस उलटून गेला. 5व्या दिवशी सकाळी परत दुखायला लागला. परत मी सरळ झोपूनच टाकले, मला सुचेच ना, एक गोळी घेऊया काय नको असा प्रश्न येत होता. मग काय गोळ्या काय खाल्लेल्या नाहीत. पण आज आता 6वा दिवस आहे आणि आज दिवसभरात तर बघणार म्हटलं दुखतंय का नाही. दुखलं तर ठीक झालंय म्हणायचं, आणि दुखलं तर काय तर प्रॉब्लेम आहे आणि जाऊन मला काहीतरी औषध घेण्याची गरज आहे असं वाटतंय असं म्हणत होते. आता इकडे मी भात ठेवलेला आहे, डाळीची आमटी आणि मेथीची भाजी, आणि निवडून मी पाण्यात भिजत घातले. ते पाणी आत्ताच मी व्हिडिओमध्ये दाखवलं कसं माती त्याची खाली निसटून जात्या ती. आणि इकडे मला बाहेर पण जायचं होतं. तर हा कुर्ता तर मला माहीत नाही 5-6 वर्ष झाले असतील त्यानंतर काढला. आज छान असं चिकन करी वर्क आहे त्याच्यावरती आणि कॉटनचा आहे. फक्त हा 125 रुपयाला घेतला होता. 125 रुपयाचा टॉप आहे आणि उन्हाळ्यात असे टॉप घालावेच आणि बाहेर जाताना तर नक्कीच घालायला पाहिजे. फार आता उकडायला लागले, उष्णता पण हवेमध्ये निर्माण झालेली आहे आणि आमच्या इकडे तर जास्तच उकडतं. तर मी छान असा कुर्ता हा वेअर केलेला आहे, फेंट आबोली रंगाचा आहे आणि ही पण लेगिन्स त्याच्यावरती मॅच होत होती म्हणून घातली. आणि थोडंच काम आहे मुलाचं, ते करण्यासाठीच मी आणि तो बाहेर चालले. आणि मॉइश्चरायझर सनस्क्रीम लावलेला आहे. आणि ह्याचा जो काय नेक आहे बघा, गळा गोल आहे आणि छोटीशी अशी मध्ये कट आहे, छान दिसतं होतं, त्याला कॉम्प्लिमेंट मस्त होत होता तो जो काय कट दिलाय तो. आणि थोडं हातुप्याला नंतर मी धरेन, थोडं मोठे झाले ते काय 5 मिनिटाचं काम आहे म्हटलं. आता उन्हाळ्या म्हटल्यावर स्कार्फ किंवा ओढणी बांधायलाच पाहिजे आणि मेन म्हणजे सनस्क्रीम लावूनच बाहेर पडायला पाहिजे. मी मॉइश्चरायझर सनस्क्रीम लावलेला आहे आणि स्कार्फ बांधूनच सर्वांनी बाहेर पडावं, ही एक टिप किंवा ट्रिक समजा. आणि मुलाने सुद्धा माझ्या मोठ्या टोपी घातलेली आहे. जिथे जायचं होतं आम्हा दोघांना तिथे आता पोचलेलो आहे. तिथलं तर घेऊ शकत नाही कारण सगळं कॉन्फिडेन्शियल होतं, त्यामुळे इकडे आता जो काय माल होता थोडा थोडा संपला होता तो आणलाय. आणि हा बघा आट्टा 10 किलो लागतो महिन्याचा, तो आणलेला आहे. तर इतकं लागतंच आणि तो 10 किलोचा डबा आहे. त्यामध्ये म्हटलं दुपारचा आता वेळ आहे, तेवढ्यामध्ये बाकीचे राहिलेले किरकोळ आपली कामं करूया.
आणि बघा हा सम्राट कंपनीचा आहे आणि ह्याच्यात चपात्या आणि पोळ्या एकच नंबर होतात. पोळीला तर मस्त आहे. आणि हे 1 किलो पोहे अशी 2 पॅकेट आहेत, 2 किलो पोहे. आणि मुलाने छोटा मुलगा गेलेला त्याला मॅगी हवी होती म्हणून त्याने मॅगी आणलेली आहे. आणि हे एक मधाची एक बॉटल छोटीशी आणलेली आहे. आणि हा दावत राईस आहे, दावत कंपनीचा तांदूळ. तर हाच आवडायला लागला अलीकडे आम्हाला, त्यामुळे हा आता चेंज केलाय थोडा भात म्हणून. तर इकडे कढीपत्ता आणून असंच ठेवला होता आणि उन्हाळा इतका कडक होता त्यामुळे त्याची पाने सुद्धा कडक झालेली आहेत, म्हणजे वाळलेली आहेत. ते वाटीत काढून ठेवून आता कसं रोज नाश्ता लागतोच आम्हाला त्यामुळे काढून ठेवलं. तर आता हे बघा आकाशकंदील फूल मी दाखवते. आता एक सिंगल काढून दाखवणार होतं तुम्हाला. तर ह्याचं बघा असं छान आकाशकंदील सारखं दिसतं आणि मध्ये बल असल्यासारखं आहे बघा तो. आणि वरती अडकवण्यासाठी असं हुक असल्यासारखं आहे. तर इकडे 5ची टायमिंग होती, दूध तापवायचंच होतं. दूध तापवलं, चहा वगैरे झाला. कसं उन्हाळ्यामुळे दूध कधी फाटेल ह्याचा नियम नाही म्हणून 3 टाईम मी दूध तापवतेच आणि फ्रीजला ठेवते गार झाल्यानंतर रात्री. आणि 5 नंतर संध्याकाळच्या टायमिंगला नेहमीचं माझं झाडू पोछा सकाळचा पण असतो आणि संध्याकाळचा पण असतो, तोच मारत आहे जेणेकरून घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा वास राहावा किंवा एनर्जीचा फील यावा ह्यासाठी. आणि पुसल्यानंतर जो काय वेगळं एक वातावरण निर्माण होतं, सकाळपासूनची जी एनर्जी होती ती डाऊन झाली होती आणि पुसल्यानंतर एक वेगळीच एनर्जी होते. आणि संध्याकाळची 3 वेळेच्या अगोदर हे काम करून घेते आणि मग दिवा लावते. पहिल्यांदा पुसून घेते फरशी आणि मग दिवाबत्ती करून घेते. आता इकडे थोडं थोडं काय होत होतं, फ्रीजमध्ये ठेवून बऱ्याचशा गोष्टी ठेवून गेल्या होत्या. म्हटलं आता ते सगळं आवरूया. तर प्रिपरेशन चालू होतं माझं मील प्रिपरेशन ह्या आठवड्याचं. तर मी सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे आणि असं कंटेनर आहेत माझ्याकडे जे काही ईदच्या वेळेला खीर ह्यामध्ये घालून देतात. ते कंटेनर छान, त्या कंटेनरमध्ये भाज्या राहतात आणि एक एक करून त्या कंटेनरमध्ये जेवढ्या माझ्या आता व्हेज बॉक्सला भाज्या होत्या त्या सगळ्याच मी बाहेर काढल्यात आणि व्यवस्थित ह्या अशा कटिंग करून ठेवलेल्या आहे. इकडे गवारी निवडून ठेवलेले आहे, टोमॅटो कटिंग करून घेतले, फ्लावरसुद्धा बघा कटिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आयत्या वेळेस मला ह्या गोष्टी पटपट वापरता येतील. यासाठी घाईगडबड होऊ नये जेवणात, यासाठी लसूण पण थोडाफार सोलून ठेवलेला आहे मी. आणि जेणेकरून वेळ वाचतो, स्ट्रेस कमी होतो, पैसा वाचतो, वेळ वाचतो, अगदी घाईगडबडीच्या वेळेला कामी येतो. हे बघा टोमॅटो आमच्या वेलाचे केवढे आलेले आहेत, टब भरून बारके झालेले आहेत. तर मी ठेवून दिले ते. दुसऱ्या दिवशीचा डोक्याचा ताण कमी होतो आणि वेळेवर स्वयंपाकसुद्धा होतो. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटता ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.